तो काही आम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र पुढे नेणार नाही आहोत। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महाराष्ट्र पुढे नेतो आहे। मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आमच्याकडे अनेक लोक पक्षप्रवेश करतात। आम्ही कधीही कुणाला आमच्या पक्षात या, आमच्या पक्षामध्ये जबरदस्तीने त्या ठिकाणी आमच्याकडे काही स्पेस आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी या असं कधी म्हणत नाही। आम्ही आमच्या कामावर, मोदीजींच्या कामावर, देवेंद्रजींच्या कामावर महाराष्ट्रामध्ये जनतेला वाटतं की भाजपाकडे गेलं पाहिजे, त्यामुळं लोक येत आहे ना, आम्ही त्यांचं स्वागत करतो। एकनाथ शिंदेनी काल काही आमदारांची बैठक घेतली, त्यामध्ये त्यांनी विधानसभानिहाय स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारी करायला सांगितलेलं आहे। कशा प्रकारे बघता आणि भाजपची कशा प्रकारे तयारी असणार आहे? एकनाथ शिंदेजी असतील, अजित पवारजी असतील, आम्ही असू, आपल्या पक्षाची चाचपणी केली पाहिजे आणि शेवटी आम्ही काय, तर आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत। आमची महायुती ही अत्यंत मजबूत आहे। त्यामुळे आपापला पक्ष वाढवणे, आपापल्या पक्षाला जिथे इथे स्पेस आहे ती स्पेस घेणे। जसं आम्ही आता 1,51,00,000 प्राथमिक सदस्य करतो आहे, 3 लाख कार्यकर्त्यांना आम्ही येणाऱ्या काळामध्ये सक्रिय करतो आहे। संघटनेमध्ये सक्रिय करणे आणि सरकारमधल्या योजना समाजापर्यंत पोहोचवण्याकरता सक्रिय कार्यकर्ते करणे, 3 लाख कार्यकर्त्यांना आम्ही सक्रिय मेंबरशिप करतो आहे या 2 महिन्यामध्ये। तर हे कशा करता आहे, शेवटी आमचा सर्वांचा, एकनाथजी असतील, अजितदादा असू, आम्ही असू, महाराष्ट्र सरकारचा सर्व योजना समाजापर्यंत जाण्याकरता आम्ही काम करतो आहे। आम्ही महायुतीमध्ये जाणार आहोत। महायुतीमध्ये विधानसभा लढली, लोकसभा महायुतीत लढली आहे आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा महायुतीमध्येच लढण्याचा आमचा विचार आहे। सर, लाडक्या बहिणीबाबत तुम्ही जे वक्तव्य केलं काल, त्याचा नेमका अर्थ काय? सदस्य करून घ्यावं, काय अर्थ? नाही, आमच्या ज्या लाडक्या बहिणीची योजना आहे, काही लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे की आमच्या लाडक्या बहिणीची योजना बंद होणार। मी आपल्याला जबाबदारी सांगतो आहे, शिवभोजन असो की लाडकी बहीण योजना असो की शेतकऱ्याची वीज बिल माफी असो, माननीय देवेंद्र फडणवीसजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे, या राज्यातली कुठली योजना बंद होणार नाही। हां, एक गोष्ट खरी आहे की व्याख्येत बसत नसणाऱ्या काही योजनेमध्ये काही लोकांनी हौदोस घालून त्या योजनेचा गैरफायदा घेतला आहे, त्याबद्दलची तपासणी सुरू आहे। आता व्याख्येत बसत नाही पण योजना घेतली, ते कमी करावीच लागणार आणि ज्या व्याख्येत घेतलेल्या आहे त्यांना 100% आमचं सरकार तोपर्यंत योजना मिळणार आहे। म्हणजे नियमात असलेल्या प्रत्येक योजनेला आम्ही समोर जाणार आहे। कुठलाही पैसा सरकारकडे कमी नाही आहे, त्या योजनेचा पैसा सरकारकडे आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींचा जो एक या महाराष्ट्राचं वचन आहे की आमचं सरकार कोणती योजना बंद करणार नाही, हे निश्चित आहे। राहिला प्रश्न आमच्या लाडक्या बहिणी आणि आमचे शेतकरी, यांना आम्ही आवाहन केलं आहे की मोदीजींनी विकसित भारताच्या संकल्पाला आणि देवेंद्रजींच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला आपण सोबत या, आमच्यासोबत काम करा आणि महाराष्ट्राला पुढे नेऊया, या भूमिकेतनं आम्ही सोबत काम करायला तयार आहे। त्यामुळे 1,51,00,000 लोक भारतीय जनता पार्टीची मेंबरशिप घेत आहे। आज 1,16,00,000 लोकांनी भाजपाला प्राथमिक सदस्यता केली आहे। एक मोठा पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे। 3 लाख सक्रिय सदस्य करणे आणि 1.5 कोटी प्राथमिक सदस्य करणे हे आमचा हेतू आहे।